लाडकी बहीण योजना 2100 रुपये हप्ता जमा होणार. हो, तुम्ही खरं ऐकलंय. त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे. परंतु त्यासाठी बऱ्याच महिला वगळून काहीच महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याचे सरकारने आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी घोषित केले आहे. आणि हे 2100 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणत्या महिन्यात ई-केवायसी करणं गरजेचं आहे किंवा नवीन निकष कोणते आहेत ते महिलांना लागू झाले आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर लाडक्या बहिणींना आता सरकारने 2100 रुपये देण्याची तारीख घोषित केलेली आहे. या तारखेपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींसाठी आता निकष पूर्णपणे चेंज केले आहेत, म्हणजेच बदलले आहेत. आता फक्त एवढ्याच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. ही तारीख तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्या अगोदर कोणत्या लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये मिळणार आहेत हे पहिल्यांदा पाहूयात. पहिला आणि पूर्णपणे नवीन निकष आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना आता जून जुलैमध्ये ई-केवायसी करावी लागणार आहे, तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना आता दरवर्षी जून जुलैमध्ये ई-केवायसी ही करावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही यावर्षी जर ई-केवायसी केली असेल तरी तुम्हाला आता येणाऱ्या जून जुलैपासून नवीन ई-केवायसी करावी लागणार आहे. दरवर्षी तुम्हाला जून जुलैमध्ये नवीन ई-केवायसी करावी लागणार आहे, तरच लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे आयकर विभागाकडून आता प्रत्येक लाडक्या बहिणीची कसून चौकशी केली जाणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आयकर विभागाकडून प्रत्येक लाडक्या बहिणीची आता चौकशी केली जाणार आहे. ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही. त्यानंतर एकाच कुटुंबातील 2 लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी जर एका कुटुंबात असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. म्हणजे एक रेशन कार्ड आहे, त्या एका रेशन कार्डवरील फक्त एका कुटुंबातील फक्त 2च लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे एकाच रेशन कार्डवरील एकाच कुटुंबातील जर कोणी एक जरी निवृत्ती वेतनधारक असेल तर त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे एक राशन कार्ड आहे, त्यावर एक कुटुंब आहे, त्यातील एका कुटुंबातील तुमचा एक जरी व्यक्ती निवृत्ती वेतनधारक असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणालाच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे एकाच कुटुंबात जर एकाकडे जरी 4 चाकी गाडी असेल तर त्या कुटुंबातील एकाही महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तर हे 5 निकष लावलेले आहेत. नवीन निकष यामधील 3 नवीन निकष आहेत, 2 जुनेच निकष आहेत, परंतु त्याची सुद्धा कसून चौकशी केली जाणार आहे आणि मगच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. आता 4 चाकी गाडी हे परिवहन मंडळाकडून त्याची लिस्ट सरकारने मागवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला जर तुमच्या कुटुंबातील एकाच्या जरी नावावरती 4 चाकी गाडी असेल तर त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तर 2 दिवसापूर्वी अजित पवार यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचा जो चेक आहे त्याच्यावर मी सही केली आहे आणि 8वा हप्ता लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे, असे अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. परंतु बऱ्याच महिला म्हणत आहेत की हा हप्ता किती मिळणार, तर हा हप्ता महिलांना 1,500च मिळणार आहे. परंतु
2100 रुपयाचा हप्ता मिळण्याची सुद्धा तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे। आता पुढचा हप्ता हा 2100 रुपये मिळणार आहे। म्हणजे 3 मार्च पासून आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे आर्थिक बजेट आहे ते आर्थिक बजेट घोषित केलं जाणार आहे। याच बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा जो घोषणा केली होती ती घोषणा या बजेटमध्ये घोषित केली जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च पासून 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। परंतु जवळजवळ 50% लाडक्या बहिणी यातून वगळल्या जाणार आहेत। मी आता सांगितलेले निकष हे जर 5 निकष जर धरले तर जवळजवळ 50% महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार। तर तुम्हाला समजलं असेल कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आणि कधीपासून 2100 रुपयाचा हप्ता मिळणार। म्हणजेच आता 3 मार्चला आर्थिक बजेट घोषित होणार, म्हणजे मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे। परंतु ज्या आता सांगितलेल्या 5 निकष आहेत त्या निकषामध्ये बसतात त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। परंतु या निकषाच्या बाहेरील ज्या महिला आहेत त्या महिलांना 2100 रुपयाचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नसल्याचे सरकारने आज घोषित केलेले आहे। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।